नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवमराठा। आपलं स्वप्नातील घर बांधण्याचं किंवा खरेदी करण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं, पण महागाईच्या सध्याच्या युगात घर घेणं हे अवघड होत आहे। त्यामुळे सर्वसामान्य नागरिक घर खरेदी करण्यासाठी होम लोनचा आधार घेतो। होम लोनच्या माध्यमातून तुम्ही घराची किंमत हप्त्यामध्ये चुकवता, त्यामध्ये लोनच्या व्याजाचाही समावेश असतो। हप्त्यामध्ये लोन चुकवलं तर तुमच्यावरती आर्थिक ओझं कमी होतं, तसंच सेव्हिंग्ज वर देखील प्रभाव पडत नाही। रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीच्या बैठकीत रेपो दरात कपात करण्याची घोषणा करण्यात आली आहे। रिझर्व्ह बँकेनं अपेक्षेप्रमाणे रेपो दरात 0.5% कपात केली आहे। जागतिक अर्थकारणाचा भारतीय अर्थव्यवस्थेला फटका बसेल, पण तो मर्यादित असेल, असंही रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीनं 3 दिवस केलेल्या चर्चेतून पुढे आलंय। त्यामुळे चालू आर्थिक वर्षाच्या विकासाचा दर 6.7% कमी करून 6.5% आणण्यात आलाय। सलग दुसऱ्या रेपो कपातीनं होम लोन घेतलेल्या सामान्य कर्जदाराला दिलासा मिळणार आहे। तर तुमची किती बचत होणार आहे हे पाहूयात। तुमच्या गृह कर्जाचा व्याजाचा दर 8.25% असेल आणि काळ 20 वर्ष असेल तर 20 लाखाच्या कर्जासाठी वर्षाकाठी 3,744 रुपयांची बचत होणार आहे। 30 लाखांच्या कर्जासाठी वर्षाकाठी 5,628 रुपयांची बचत होईल, तर 50 लाखांच्या कर्जासाठी वर्षाकाठी 9,372 रुपये वाचणार आहे। रेपो दरात कपात करून रिझर्व्ह बँक थांबलेली नाही। भविष्यातील आर्थिक निर्णयासंदर्भात रिझर्व्ह बँकेने आपलं धोरण सुद्धा बदललंय। आतापर्यंत न्यूट्रल म्हणजे समसमान शक्यताचा विचार करणाऱ्या पतधोरण समितीनं त्यांची विचारसरणी अकोमोडेटिव्ह किंवा उदार केली आहे। याचा अर्थ नजीकच्या भविष्यात व्याजदर स्थिर राहतील किंवा खाली येतील। अस्थिर जागतिक अर्थकारणाच्या पार्श्वभूमीवर स्टान्स बदलण्याचं पाऊल अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। तसेच रिझर्व्ह बँकेनं धोरण बदलल्यानं आता पतधोरणाची दिशा महागाई नियंत्रण नसून अर्थव्यवस्थेच्या विकासाला बळ देणं ही असणार आहे। जागतिक आर्थिक वादळाच्या स्थितीत आपलं जहाज भरकटू द्यायचं नसेल तर आरबीआयने उचललेलं हे पाऊल योग्य वेळी उचललेलं योग्य पाऊल ठरेल, अशी सध्याची स्थिती आहे। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।